सभापतीच्या दालनामध्ये या सगळ्या शिक्षक मंडळींची एक बैठक. हाच प्रश्न नाही, असे अनेक प्रश्न आहेत की जे कुठेतरी ते पूर्णत्वास यायला पाहिजेत. कारण हा शिक्षकांचे विषय आहे. त्यावेळेला आपण सभापतींचे सगळे अधिकार घेऊन बसता. त्यामुळे आपण असं दालनात आपण निर्देश द्या. अनिलजी देतो दालनात. आपण बैठ बसा ना. हो, अधिकारांसकट बसलेला आहात. मंत्री महोदय, दालनात अशी बैठक लावण्यात येईल. आपण या सगळ्यांचं मला वाटते आपण पुढच्या सर काम भरपूर आहे. बघा हे बैठक मी सांगितलं ना सर, तिथे बोला ना. पुढचं क्रमांक 8 वर किरण. धन्यवाद सभापती महोदय. अमरावती भागातील सर्व शाळा व महाविद्यालय दिनांक 30 जून पासून सुरू झालेले आहेत. मात्र याच दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक याद्या पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. मला वाटते तो या विषय कामाची अमरावती तो झालेला आहे. तुमची बैठक लावते 8 नंबर. हा, पुढचं घ्या ना. नाही, मला याच्यात बोलायचं होतं ना सर. आधी पेन्शनचं घ्या, त्याचं टेन्शन नंतर घ्या. आधी पेन्शन घ्या. पुढची पुकारू का नंतर बोलताय? नाही बोलतो ना. आदरणीय सभापती महोदय, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात ही चर्चा आहे. काल दानवे साहेब नाही आहेत, येत आहेत ते. त्यांची विनंती आहे, 10 मिनिटं देतो. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात ही चर्चा या ठिकाणी आहे. मान्य सभापती महोदय, महाराष्ट्र शासनाने 1 नोव्हेंबर 2005 पासून जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन DCPS व त्यानंतर NPS लागू केलेले आहे. मात्र जे कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत नियुक्त झाले होते व ज्या शाळांना अनुदानच नव्हते किंवा अंशतः अनुदान मिळत होते त्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही. सन्मान्य सभापती महोदय, मुळातच हे अन्यायकारक आहे. कारण या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांची नियुक्ती तारीख पाहून जुनी पेन्शन योजना आवश्यक दिल्या गेली पाहिजेत. परंतु आजही महाराष्ट्रातील जवळपास 26,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या जुन्या पेन्शनपासून वंचित आहेत. ज्याप्रमाणे शासकीय निमशासकीय कर्मचारी 1 नोव्हेंबर 5च्या पूर्वी लागतो त्याला जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येते, त्याप्रमाणे या शिक्षकांना देखील जे 1 नोव्हेंबर 5च्या पूर्वी लागलेले आहेत असे 26,000 शिक्षक आहे यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजेत. सन्मान्य सभापती महोदय, आजच्या घडीला जे कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेवर नियुक्त झाले होते त्यांच्यासमोर अनेक समस्या उभ्या आहेत. या चर्चेच्या माध्यमातून त्या सर्व समस्या मी येथे मांडणार आहेत. सन्मान्य सभापती महोदय, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विना व अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी किंवा NPSची कोणतीही सुविधा नाही. सुरुवातीला या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते होते, परंतु 2014 पासून कोणतीही पूर्वसूचना किंवा ठोस कारण न देता यांचे खाते हे बंद करण्यात आलेले आहेत. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती 2005 पूर्वी असल्याने त्यांना NPS सुरू करता येत नाही. भविष्य निर्वाह निधी किंवा NPS नसल्याने या सर्व कर्मचाऱ्यांचे भविष्य पूर्णपणे असुरक्षित झालेले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचे भविष्यासाठी बचत किंवा तरतूद करता येत नाही. सन्मान्य सभापती महोदय, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी किंवा NPS खाते नसल्याने या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोगाचे हप्ते देखील अजूनपर्यंत मिळाले नाहीत. सन्मान्य सभापती महोदय, ही बाब अत्यंत आकलनीय 7वा वेतन आयोगाचे हप्ते अदा करणे आवश्यक आहेत. ते आपण या चर्चेच्या माध्यमातून देण्याचं या ठिकाणी कबूल करा. मान्य सभापती महोदय, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना किंवा अंशतः अनुदानित शाळेत नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जे दुर्दैवाने मयत झाले आहेत त्यांच्या कुटुंबांना फॅमिली पेन्शन मिळालेली नाही, तसेच त्यांचे NPS नाही व कुठलीही बचत नाही. त्यामुळे आज त्यांचे कुटुंब उघड्यावर आलेले आहेत. तशा कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे मान्य सभापती महोदय, सध्या सेवेत असलेल्या कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते अचानकपणे बंद केल्याने आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे.
महाराष्ट्रात जसे जवळपास 26,000 कर्मचारी आहेत, त्यांचे खाते बंद झाल्यामुळे GPFचा कुठलाही हिशोब नाही किंवा त्यांना ते पैसे सुद्धा काढता येत नाही. सन्मान्य सभापती महोदय, माझा तिसरा शेवटचा प्रश्न आहे की सभापती महोदय, या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचे प्रकरण मान्य सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट आहेत. मान्य सभापती महोदय, जर यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली नाही तर ते कर्मचारी सेवेत असताना चांगला पगार घ्यायचे, ते निवृत्तीनंतर मोलमजूर बनणार आहेत. या कारणाने त्यांची जीवनशैली एकदमच खालावणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले, पण त्यात काय आहे ते आणखीनही उघड झालेलं नाही आहे. शासनाने या कर्मचाऱ्यांची बिकट अवस्था पाहता काहीतरी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहेत. मान्य सभापती महोदय, मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना कुटुंब निवृत्ती योजना लागू करून हे गरजेचे आहेत. इतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू आवश्यक आहे. त्यामुळे या चर्चेद्वारे मी शासनात विनंती करतो की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी किंवा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी शासनाकडून तरतूद करण्यात यावी. विचारा, एकदमच उत्तर बोला. नाही, प्रश्नच विचारा प्रश्न. 31 ऑक्टोबर 2005च्या आधी जेवढे सेवेमध्ये 100% ग्रँटवर जे होते त्यांना त्यांची अनएडेड सेवेमधली जी सेवा असेल, अनएडेड शाळेमधली, ती जोडण्याचा अधिकार त्यांना होता. आता हे जे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे शिक्षक जे अंशतः अनुदानावर होते ते अनुदानावर आहेत, अंशतः अनुदानावर आहेत. त्यामुळे त्यांना जुनी पेन्शन योजना ही लागू व्हायलाच पाहिजे. मागच्या सूत्राप्रमाणे सुद्धा ती लागू व्हायला पाहिजे. दुसरं असं आहे की NPS न भरलेले बरेच शिक्षक आहेत आणि त्यांना वाटत होतं की आपल्याला जुनी पेन्शन योजना लागू होईल, त्यामुळे त्यांचं NPS खातं अगदी विशेष कॅम्प घेऊन या सर्व शिक्षकांचं भरून घेतल्या जाईल का, आणि हे भरून घेत असताना त्यांचा स्वतःचा जो हिस्सा आहे तो हिस्सा त्यांचा जरूर त्यांच्याकडून इन्स्टॉलमेंटमध्ये कपात करावा, परंतु राज्य शासनाची रक्कम ही त्याच्यामध्ये जमा करून त्यांचं NPS हे रेग्युलर केलं जाईल काय. दुसरा 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे मयत शिक्षक झालेत त्यांच्या वारसाला अजूनपर्यंत सेवानिवृत्तीचे लाभ देण्याच्या संदर्भात शासन निर्णय असून सुद्धा ते त्यांना दिल्या गेलेले नाहीत. ते दिल्या जाणार आहेत का. राज्य सुधारित योजना जी आता आहे, राज्य सुधारित म्हणजे आपली जी स्टेट रिवाइज पेन्शन स्कीम जी आहे त्याच्यामध्ये फक्त 2 बेनिफिट आपण देणार आहात का, म्हणजे ती फुल प्रूफ होऊन जाईल. त्याच्यामध्ये नंबर 1, या शिक्षकांनी स्वतःचा पैसा जो 10% भरलेला आहे तो सहव्याज त्यांना परत मिळणार आहे का, आणि त्याला ग्रॅच्युइटी देणार आहात का. मंत्री महोदय, नाही एवढे ना लोडवली, ठीक आहे. सभापती महोदय, खरं म्हणजे आता मंत्री महोदय काय उत्तर देणार हे पण आम्हाला पाठ आहे, पण तरीसुद्धा शेवटी आपण न्यायालयाच्या पुढं आहोत का. आपण न्यायालयाचा काय मान ठेवणार आहोत का नाही सभापती महोदय. आपण न्यायालयाच्या पुढं तरी कुणी या देशामध्ये नाही आहे सभापती महोदय. आता न्यायालयानं निर्णय दिला 25/2/26 छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं निर्णय दिला की 4 आठवड्यामध्ये 1 नोव्हेंबर 5 पूर्वी सेवेत आलेल्या पण त्यानंतर 80, 40, 100% अनुदानावर जे शिक्षक आले त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा. सभापती महोदय, दंड सुद्धा ठोठावला 10,000 रुपयाचा. आता ह्याच्यापेक्षा काय करायचं, शिक्षा करायची काय न्यायालयानं आपणाला. आणि 4 आठवड्यामध्ये निर्णय घ्या. आता 25/2/26 आज कोणता महिना आहे, जुलै महिना आहे. 4 आठवडे तर होऊन गेले सभापती महोदय. न्यायालयाच्या आदेशाला सुद्धा यांनी केराची टोपली दाखवलेली आहे. आता उत्तर काय देणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये, याचिका आहे ना सभापती महोदय. त्याचा निर्णय नाही लागलेला, मान्य आहे आम्हाला, परंतु शेवटी आम्ही का बांधतोय, कारण पेन्शन ही आमच्या जीवनाची काठी आहे सभापती महोदय. आपल्याला पण माहित आहे, आपल्याला सुद्धा पेन्शन मिळतंय, पण ती मी नाकारलेली आहे. पण सभापती महोदय, 1 नोव्हेंबर 5 पूर्वी सेवेत आलेत, त्यांचं चूक आहे का सेवेत आले म्हणून. त्यांची नियुक्ती दिनांक 1 नोव्हेंबर 5 पूर्वी तेव्हा कोणती पेन्शन होती सभापती महोदय, 1982ची जुनी पेन्शन होती सभापती महोदय. जीवनाची कुटुंबाशी निगडीत आहे सभापती महोदय. एवढं पोटतिडकीने आम्ही या ठिकाणी बोलतोय, आपल्याला पण जाणीव आहे. आणि म्हणून तेव्हा तीच पेन्शन लागू होती, ती का लागू करत नाही आपण. आमची शाळा 100% अनुदान नव्हती, त्याच्यामध्ये आमचा दोष काय. तुमच्याकडे पैसे नव्हते अनुदान द्यायला,
आणि त्यामुळे 1 नोव्हेंबर 5 नंतर मला वाटतं सगळ्यांचं या एकत्रित सगळ्या उत्तर आल्या. द्या. त्याच्यामध्ये शेवटी आमदार माझी एवढीच विनंती आपल्याला सभापती महोदय की न्यायालयानं एक नाही नागपूर खंडपीठानं दिला, संभाजीनगरनं त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे. त्यामुळं आपण आता ठीक आहे, तुम्ही निर्णय घ्या ना, आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका मागे घेऊ ना सभापती महोदय, निर्णय व्हा म्हणून याची काय त्याची कशाला वाट बघताय आपण मागे. आता आपल्या राज्य सरकारनं किती विरोधाभास आहे सभापती महोदय, 1 मिनिटामध्ये सांगतो की 1 नोव्हेंबर 5 पूर्वी जे अधिकारी किंवा जिल्हा परिषदचे शिक्षक ज्यांची जाहिरात 1 नोव्हेंबर 5 पूर्वीची होती त्यांना आपण जुनी पेन्शन योजना लागू केली. आता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या काळामध्ये निर्णय झाला. जाहिरात त्याच्या पूर्वीची असताना नियुक्ती तर 1 नोव्हेंबर 5 नंतरची आहे मंत्री महोदय अशा लोकांची, त्यांना दिले म्हणून आमचा काही त्याच्यामध्ये त्याला विरोध नाही, पण आमची तर जाहिराती पहिलीची आहे, नियुक्ती सुद्धा पहिलीची आहे. असं असताना आम्हाला मात्र वंचित ठेवलं जात आहे. त्यामुळे या निमित्तानं माझी सभापती महोदय हात जोडून विनंती आहे सरकारला, हात जोडून की या राज्यातल्या 26,000 शिक्षक बंधू भगिनी कर्मचाऱ्यांचे रिटायर झाले बिचारे, आज त्यांना खायला घरी सभापती महोदय दाणे नाही, ही परिस्थिती आहे. काल 6 तारखेला आझाद मैदानावर त्यांनी भीक मागणं आंदोलन केलं सभापती महोदय भर पावसामध्ये. शेवटी याचा कळवळा आला पाहिजे ना सरकारला सभापती महोदय. एवढा आम्ही जीव तोडून तिटकीनं या ठिकाणी बोलतोय, तेव्हा माझी एकच विनंती आहे की सरकार या ठिकाणी आम्हाला हा निर्णय दिला पाहिजे की 1 नोव्हेंबर 5 पूर्वी होय तुमची नियुक्ती दिनांक आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही जुनी पेन्शन योजना 1982 ची लागू करतोय असं उत्तर सभापती मध्ये अपेक्षित आहे मंत्री महोदयाकडून, ती ते द्यावं अशी मी विनंती या निमित्तानं करतो. मंत्री महोदय. सभापती महोदय, राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनच्या अनुषंगानं या ठिकाणी अर्धा तासाची चर्चा उपस्थित सन्मान्य अभ्यंकर साहेबांनी केली, सन्मान्य सरनाईक साहेब, सन्मान्य विक्रम काळे साहेबांनी, आणि या अनुषंगानं वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले. 1 नोव्हेंबर 2000 पूर्वीचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जे 100% अनुदानावर होते त्यांना जुनी पेन्शन योजना आपली या ठिकाणी लागू आहे. परंतु ज्या शाळा 100% अनुदानावर नव्हत्या त्यांना अजूनपर्यंत आपण जुनी पेन्शन योजना लागू केली नाही असा आपला मुद्दा आहे. त्या व्यतिरिक्त देखील पेन्शनच्या इतर बाबी, महत्त्वपूर्ण बाबी या ठिकाणी अभ्यंकर साहेबांनी सांगितल्या. तर या सगळ्या बाबींचा उलगडा करण्याकरिता तातडीनं मंत्री महोदयांच्या दालनामध्ये बैठक आयोजित करण्यात येईल. मंत्री महोदयांच्या दालनात त्या तो अधिकार त्यांचा आहे. मान्य मंत्री महोदयांच्या दालनात ही बैठक आयोजित करण्यात येईल आणि याच्यावर मार्ग काढला जाईल. ठीक आहे. लक्षवेधी आपला सूचना 12 सर मंत्री हे मांडणारे येत आहेत, नाही तुमचं आबिटकर येत आहेत, मंत्री महोदय येतात, त्याने 10 मिनिटं सांगितलं, तुम्हाला स्पेसिफिक उत्तर मिळेल. दानवे येत आहेत, त्यांनी विनंती केली आहे